नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजपासून आपल्या चॅनलवर पौराणिक कथा येणार आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी मला मिळालेली आहे, पण यात तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे या चॅनलला सपोर्ट करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. महाराष्ट्राची कुलदेवी म्हणून तुळजाभवानी देवी अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता आहे. या देवीच्या आशीर्वादाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. याची एक पौराणिक कथा सुद्धा आहे. कृतयुगामध्ये कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीची खूप मोठी भक्त होती. ती नित्य नियमाने देवीची पूजा भक्ती करत असत. त्या खूप पतिव्रता स्त्री होत्या, पण एका कुक्कुर नावाच्या दैत्याला अनुभूतीबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पतिव्रत्याचा भंग करण्यासाठी त्याने प्रयत्न करता देवी पार्वती ही अनुभूतीच्या हाकेला त्वरित धावून आली. तिने कुक्कुर नावाच्या दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून त्वरिता किंवा मराठीत तुळजा म्हणून मातेचे नाव तुळजा पडले, म्हणून देवी तुळजापूरला आली. महिषासूर हा एक असुर होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धर व कामांध होता. त्याच्या वडिलांचे नाव रंभ होते. रंभ हे सप्तर्षीमधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होता. तो असुरांचा राजा होता. पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर त्याचे प्रेम झाले. त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली. त्यामुळे महिषासूर हवेत तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत होता. एकदा महिषासुराने ब्रह्मदेवाची खूप मोठी तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. महिषासुराने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले की मला कोणी देव अथवा दानव मारू शकणार नाहीत. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून वरदान दिले. वरदान मिळताच उन्मत्त महिषासुराने स्वर्गलोकावर आक्रमण केले व तो देवतांना खूप त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. शेवटी सर्व देवांनी महिषासुराच्या त्रासाला कंटाळून ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा धावा केला व त्रिदेवांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञकुंडातून एका कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली. तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले. त्या दैवी शक्तीला 18 हात तयार झाले. प्रत्येक हातात शस्त्र देऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली, जे माता पार्वतीचेच एक रूप आहे. महिषासूर ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे खूप उन्मत्त झाला होता. त्याने देवीला युद्धासाठी आवाहन केले. महिषासुरापाशी मोठे सैन्य होते. त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षूर, बाष्कल, चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठवले. त्या सर्वांचा देवीने वध केला. त्यानंतर महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी युद्ध केले. सह्याद्री पर्वतरांगेत 7 शिखरावर हे युद्ध 9 दिवस चालले. शेवटी देवीने महिषासुराचा त्रिशूळाने शिरच्छेद केला, म्हणून देवीचे नाव महिषासुरमर्दिनी पडले. पण ऋषीगणातील असलेला वंशज म्हणून महिषासूर देवीला शरण गेला व लोकपरोपकारासाठी पुन्हा शक्तीच्या स्वानंदाने व स्वेच्छेने देवीने महिषासुराला वरदान दिले की तो गाव शिवाला व गाव कुसाला राखणदार म्हणून गुप्त कार्य करेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.